असं म्हणतोच तर एक 65 वर्षाचा म्हातारा समोर येऊन बसला. मी जसं जसं बोललो एकटाच हासेन एकटाच टाळी वाजली. मी जसं जसं बोललो एकटाच हासेन एकटाच टाळी वाजली. माझ्याकडे कार्यक्रम संपल्यावर मी स्टेजवरून खाली उतरलो, हार घेतला, त्या काकाच्या गळ्यात टाकला, त्याच्या पाया लागलो. म्हटलं बाबाजी बरं झालं तुम्ही आले म्हणून मी 2 तास कार्यक्रम वाढवला म्हणलं, नाही तर कार्यक्रम तर कवाचा बंद केला असता. असं म्हणतोच तर आयोजक लोक धावतच आले. मुले म्हणे महाराज बहिराय म्हणे ते. म्हणलं बहिराय, ते जर बहिराय तर मी बोलत असल्यावर हसत कोण होतं? हसत टाळी वाजवत होतो. म्हणजे महाराज तो हसत कोण होता हे काही आम्हाला मालूम नाही, पण टाळी कोण वाजवत होता हे मालूम आहे म्हणे. तो टाळी नव्हता वाजवत, तो तंबाखू घोट्यात चुना उडला. का बरं त्या एकट्या माणसानं टाळी वाजवली? तुम्ही 2 तास कार्यक्रम केला, तुम्ही सगळे जर टाळ्या वाजवाल तर ऐकतो का इथं राजभर? म्हणून कार्यक्रम कोणताही असो त्याला सर्वात महत्वाचा आहे प्रतिसाद. काय महत्वाचा आहे? काय महत्वाचं आहे? म्हणून आपला कार्यक्रम आहे. नाही तर पहा बरं, ह्याच कार्यक्रम ताई माझ्या गावात असताना खेड्यात एवढ्या बाया असते काय कार्यक्रम आले? कहून का आमच्याकडे आता टाइम आहे क्योंकि सास भी कभी बहू थी. इतक्या खतरनाक सिरियल आहे क्योंकि सास भी कभी बहू थी, मग निघन क्योंकि ससरा भी कभी जमाई था. क्या भयानक सिरियल आहे. पवित्र रिश्ता, कायचा पवित्र रिश्ता? याची त्याच्या संबंधीची त्या संबंध. 2 बाया भांडे घासता घासता गोष्टी करते, राहील कोणा संग? पूर्ण वातावरण खराब. इतक्या भयानक सिरियल पाहिजे. काही लोक तारक मेहता का उलटा चष्मा, छोटी बहू, मग निघन बडी सास, दोघे टुंगाने घास. इतक्या खतरनाक सिरियल आहे. सिरियल पाहू नका असं अजिबात म्हणत नाही, जरूर पहा. आपले लोक लय हुशार आहेत. तुम्ही शहरातले लोक तुम्हाला तर पाहाच लागत नाही. तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल मालूम असेल ना? माहित आहे ना? तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल मध्ये जेठालालच्या पोराचं नाव काय? टप्पू. टप्पूच्या बापाचं जेठालाल. जेठालालच्या बायकोचं आणि जेठालालजीच्या मागं लागला तिचं. बबिताचा डिटेल पता आहे. हात जोडून प्रार्थना म्हणून हे कीर्तन आहे. या कीर्तनात मी या लहान लेकराला सावधान करतो की अधीन मन गौतम बुद्धाला या लेकरासाठी खेड्यातलं पोरगा आहे. पण पहा कसा मस्त तबला वाजवते आता.